नाशिकच्या मालेगावमध्ये तुफान हाणामारी झाली आहे। हाणामारीचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर दोषींवर कारवाईची मागणी होती आहे। घरासमोर गाडी लावण्याच्या किरकोळ कारणावरून हा वाद झाला। भांडण सोडवायला गेलेल्या दोघांनाही या जमावाने बेदम मारहाण केली आहे। नाशिकमधली ही घटना नाशिकच्या मालेगावमध्ये तुफान हाणामारी रंगली आणि त्या संदर्भात आता कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। चक्क घरासमोर गाडी लावण्याच्या कारणावरून हा वाद रंगला आणि त्याचं रूपांतर हाणामारीत झालं। मी कामावरून 3:30-4 वाजेला आलो। तिथं या मनावर सिद्धू जगतापला सामनेवाले पोरं आले, अंदाज धरून मारत होते। मी मध्ये गेलो सोडवायसाठी, तर मला बी लाथा बुक्क्या मारले आणि माझ्या छातीमध्ये खूप तकलीफ होते। मला बरोबर बात नाही करता येऊ राहिली। कारण असं नाही, गल्लीमध्ये झगडा होत होते, तर मग मनोज जगतापला मारत होते। माझे भाऊ सोडवायला गेला, त्याला मारायला लागले, त्याला मारले तर मी सोडवायला गेलो, मला पण मारलं। त्याची बाईकवरून थोडंसं झालं होतं। त्याला बाईक रस्त्यातून बाजू करायला लावली, त्यानं शिवीगाळ केली। तुझ्या बापाचं दार आहे का, तुझ्या बापाची गाडी आहे का, या विषयी वाद झाला। तर त्याच्या वडिलांना माहिती पडलं, त्याचे वडील आले, त्याला मारून घरी घेऊन गेले। 5-1 मिनिटात लगेच त्यानं त्याच्या मामा लोकांना आणलं आणि मी बसलेलो होतो अखिल किराण्याच्या वट्ट्यावर। तिकडनं 20-25 मुलं आले, डायरेक्ट न बोलताना मारझोड चालू केली।